वास्तुशास्त्रामध्ये 7 हॉर्सेसचं पिक्चर घरामध्ये लावलं पाहिजे. नेमकं त्याच्या पाठीमागचं सायकोलॉजी आयदर सायन्स काय? ॲस्ट्रॉलॉजीमध्ये राशींना भरपूर काही मानलं जातं. अनेक लोक जसं वर्ष बदलतंय, माझी राशी बदलते, मग माझ्या आयुष्यात नेमकं काय घडणार आहे, या राशींबद्दल आपल्याला थोडक्यात जाणून घ्यायचं आहे की कोणत्या राशीचे लोक लवकर श्रीमंत होतात. कोणतंही शास्त्र बंद कशासाठी आहे? बेटरमेंटसाठी, लाईफसाठी. दुधासाठी रांग लावावं लागत नाही, पण दारूसाठी रांग लावावं लागतं. दूध विकणारा माणूस सकाळी पहाटे तुमच्या घरी येतो आणि दारूसाठी तुम्ही स्टोअर पर्यंत जातो. वास्तुदोष निवारण म्हणजे नेमकं काय? त्यात नेमकं तुम्ही काय करता? हे एक असं शास्त्र आहे ना की लोकांना, मी ज्योतिषशास्त्राच्या बेसवरती पुढे आलोय किंवा वास्तुशास्त्राच्या बेसवरती पुढे आलोय किंवा त्याच्या सपोर्टने पुढे आलोय, हे कोणी नाही मान्य करा. आणि लोकांना ना द्यायची एक भावना यायला पाहिजे. हे खूप सायकोलॉजिकली इम्पॅक्ट करतं. तुमच्या घरामध्ये खूप अडगळ झाली असेल ना, काही वस्तू तुम्ही दान करा. जेव्हा तुम्ही देता ना, तर तो जो एक भाव तयार होतो ना बॉडीमध्ये, हा तुमचं बायोमॅग्नेटिक फील्डला क्लिन्झिंगचं काम करतो. सेम थिंग तुमच्या घरामध्ये जो स्ट्रक्चर असतो ना, त्या स्ट्रक्चरवरनं कळतं की आता तुमच्या माइंडमध्ये काय चाललंय. माझं असं म्हणणं आहे की बाबा, तुम्ही तुमच्या ब्रेनला समजा आणि वास्तूला समजा आणि त्याच्याप्रमाणे अलाइंड व्हा.